नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी विशाल वसंत पवार, मंडळ कृषी अधिकारी कवठेमंकाळ आपल्या ॲग्रोकिंग टुरिझम चॅनलमध्ये स्वागत करत आहे। आणि आम्ही आज बेंगलोर हिसारगट्टा येथे IHR बेंगलोर येथे प्रदर्शन पाहण्यासाठी आलो आहोत। आमच्यासोबत मिरजचे मंडळ कृषी अधिकारी ढेरे साहेब आहेत, नंतर शिराळ्याचे मंडळ कृषी अधिकारी शिंदे साहेब आहेत, आमचे कायमचे सहकारी कुंभार साहेब आहेत आणि मी स्वतः। त्या प्रदर्शनमध्ये नाविन्यपूर्ण अशा ज्या गोष्टी आहेत त्या फलोत्पादन विषयी त्या आपण दावणार आहोत। चला पाहूया आपण प्रदर्शनामध्ये आपण सुरुवातीला भारतीय बागवानी अनुसंधान संस्था म्हणजे आपण IIHRच्या एंट्री गेटमध्ये एंट्री केल्यानंतर त्यांनी स्वागत कमान इतकी चांगली बनवलेली आहे की एक आकर्षक अशी स्वागत कमान त्यांनी बनवलेली आपल्याला पाहायला मिळते। यामध्ये त्यांनी ICR व IIHR यांचा लोगो आणि त्याच्यासोबतच एक वेगळ्या पद्धतीचं निवडून घे आपल्याला तिथं पाहायला मिळालं। त्यानंतर फुलांनी असं सजवलेलं म्हणजे प्रात्यक्षिक आपण म्हणू शकतो, जे जिवंत प्रात्यक्षिक इथं तयार केलेली होती। ते आपण फिरत असताना आपण त्यामध्ये एक पर्णकुटी त्यांनी बनवलेली होती, जिथे थोडासा आपल्याला विसावा घेता येईल। त्यानंतर NHF म्हणजे नॅशनल हॉर्टिकल्चर फेअर 2025चा लोगो लावला, जिथे आपण येऊन फोटोग्राफी लोक करत होते तिथं गेलो आणि थोडीशी फोटोग्राफी केली। नंतर आपण कमानीतून आत जाताना सूर्यमुखी जी म्हणजे आपली हे आहेत सूर्यफूल लागवड केलेली आहे आणि त्या लागवडीमध्येच जी मधुमक्षिका पालन केलेलं आहे आणि त्यातलेच ते फुलांवरती बसतात आणि त्यातील परागकणाच्या माध्यमातून म्हणजे परागकणावर बसून त्यातून मध गोळा करतात। त्यामुळं पिकाचंही व्यवस्थित संगोपन म्हणजे वाढ झालेली आहे आणि सोबत मध कलेक्शन म्हणजे मधाचं तिथून उत्पादनाचा एक सोर्स त्यांनी त्यात तयार केला आहे। आता आपण ह्यामध्ये ज्यावेळी व्हिडिओ बनवत होतो त्यामध्ये आपल्याला इथं मधुमक्षिका आपल्याला दिसतात, मधमाशा मोठ्या प्रमाणावर ह्या फुलांवरती बसलेल्या आहेत आणि त्या लगेच तिथं जाऊन म्हणजे ह्या पॉलिनेशनचं सुद्धा काम करतात, म्हणजे परागीभवनाचं, म्हणजे जेणेकरून उत्पादनात वाढ होऊ शकते शेतकऱ्यांच्या। नैसर्गिक पद्धतीने लोक आता वेगवेगळी केमिकल्स वापरतात त्यासाठी, पण हे नैसर्गिक पद्धतीने त्यांनी इथे दावण्याचा प्रयत्न केला आहे मधमाशांचं पूर्ण। त्यानंतर त्याच्या शेजारी फ्लावरिंगचं एक त्यांनी पूर्णपणे अशी सिस्टीम तयार केलेली आहे आणि त्यांना बॉर्डर क्रॉप म्हणून त्यांनी म्हणजे त्याचं संरक्षक पीक म्हणजे प्रत्येक प्लॉटला त्यांनी मक्या वापरलेला आहे। त्यानंतर आपण जिथं त्यांनी रोप विक्री करण्यासाठी ठेवले आहे तिथं सुरुवातीलाच ड्रॅगन फ्रूट आणि ॲवॅकॅडोचं छानसे लोगो बनवलेले आहेत, तिथून आपण एंट्री केली। नंतर वेगवेगळी फळांचे हे ठेवलेले होते तिथं त्यांनी तयार करून, आणि ज्या काही तिथल्या व्हरायटी आहेत आंब्याच्या वेगवेगळ्या, केशर असेल, रसपुरी असेल, तसेच इतरही वेगवेगळ्या आपल्याला व्हरायटी तिथं बघायला मिळाल्या, ज्यामध्ये बैंगनपल्ली होतं, त्यानंतर तोतापुरी आंबा होता। तसंच आम्ही पुढे जाता जाता आणखीन काही आंब्याच्या व्हरायटी पाहिल्या, ज्यामध्ये इमाम पसंद, नंतर जांभळाच्या दुपट म्हणून एक व्हरायटी होती चांगली, जिथं उत्पादन चांगलं घेतलं जातं, निंबूची बालाजी असेल, अशी इतके वेगवेगळ्या फळांच्या तिथं व्हरायटी फळपिकांच्या व्हरायटी ठेवल्या होत्या। त्यांच्या स्वतःच्या अर्का जे म्हणजे रिसर्च संशोधन केंद्राच्या अर्काच्या ज्या व्हरायटी आहेत, ड्रॅगन फ्रूटच्या ड्रॅगन फ्रूट सफेद, त्यानंतर येलो, पिंक म्हणजे लाल, रेडमध्ये असेल, ह्या अशा वेगवेगळे ड्रॅगन फ्रूटचे तिथं आपल्याला मदर प्लॅन्ट ठेवलेले दिसून आलं। पॅशन फ्रूट जे आपण ज्यूस बनवण्यासाठी वापरतो त्याचेही वेल तिथं त्यांनी विक्रीसाठी सुद्धा ठेवले होते मोठ्या प्रमाणात। जॅकफ्रूटचे 3 ते 4 व्हरायटी तिथं आपणास पाहायला मिळाल्या, ज्यामध्ये सिद्ध, नंतर लक्ष्मण फळ असेल, सीताफळ असेल, रामफळ असेल, अशी असंख्य प्रकारचे तिथं आपल्याला फळपिकं दिसून आलेली आहेत। त्यासोबतच तिथं आणखीन आपल्याला मिळाला म्हणजे आवळा बघायला मिळाला, त्यामध्ये त्यांची 7 व्हरायटी असेल किंवा कृष्णा असेल, ह्या व्हरायटीचं सुद्धा तिथं त्यांनी चांगलं म्हणजे उत्तम दर्जाचे आपल्याला तिथं मिळतात फळपिकं पाहायला। बार्बाडोस चेरी जी म्हणजे आपल्या भागामध्ये येत नाहीत किंवा आपण बघितलेली सुद्धा नसतात, चिंचेची असेल, लक्ष्मण चिंच, ज्याची की लांबी जवळपास 30-40 सेंटीमीटर राहते। आंब्याच्या अजूनही काही व्हरायटी आपण फिरत असताना निदर्शनात आल्या, यामध्ये एक म्हणजे जापनीज जो आंबा आहे ज्याचा मार्केट रेट सगळ्यात हायेस्ट राहतो, तेही तिथं आपल्याला बघायला मिळालं। पेरवाच्या बाबतीमध्येही त्यांनी काही
नवीन संशोधित व्हरायटी आहेत त्यासुद्धा आपल्याला तिथं बघायला मिळाल्या, जसे की अर्का पूर्ण असेल त्यांची स्वतःची, किंवा रेड आहे, पेरूमधील रेड व्हरायटीसुद्धा तिथं उपलब्ध आहेत. ॲव्हॅकॅडोची 4-5 व्हरायटी मिळाल्या आपल्याला पाहायला, ज्यामध्ये अर्का सुप्रीम असेल किंवा अर्का केविल असेल. आम्रपाली आंब्याच्या बाबतीमध्ये पण व्हरायटी पाहायला मिळाली. दशहरी आहेत. अशा वेगवेगळ्या व्हरायटी आपण पाहत प्रदर्शनाची ही सुरुवातच चालू होती. इथं कोणतीही म्हणजे शेतकऱ्याकडून फी आकारली जात नाही, मोफत त्यांना मार्गदर्शन केलं जातं. त्यामध्ये आता मग अल्फान्सो असेल, तोतापुरी असेल किंवा अर्का उदय असेल, अशा वेगवेगळ्या व्हरायटी पाहत आपण दुसऱ्या एका जिथं फळपिकं विकत होती, म्हणजे लहान लहान रोपे विकत होती, तिथल्या पुन्हा दुसऱ्या स्टॉलला गेलो. यामध्ये ICRने कंडक्ट केल्यामुळे ही पूर्णपणे येथे शासकीय यंत्रणा जी आहे त्यांनी तिथं वाढ केलेली आपल्याला दिसून आले. आता यामध्ये काही फळपिकं अशी आहेत की जी सामान्य शेतकऱ्याला किंवा आमच्या म्हणजे ह्यानंतर ह्याच्या अगोदर कधी ही निदर्शनासही आली नव्हती. आपण ब्लॅक पिंक पेरू त्यामध्ये बघितल्यानंतर स्ट्रॉबेरीसारखा पेरू आहे, लहान लहान साईजचे स्ट्रॉबेरीसारखे पेरू असलेली तिथं व्हरायटी होती, तिथं लागलेली होती फळं. ब्लॅक डायमंड घ्यावा म्हणून, म्हणजे ब्लॅक डायमंड नावाचा पेरू होता. त्यानंतर स्टार फ्रूटसुद्धा आपण बघितलं. वेलचीची सुद्धा झाडं बघितली. ऑल स्पायसेस, म्हणजे ज्यामध्ये तुम्हाला दालचिनीचा सुवास येणार, तुम्हाला वेलदोड्याचा सुवास येणार, असं ऑल स्पायसेसचं सुद्धा आपण बघितलं. सफरचंदाची ही मोठ्या प्रमाणात तिथं 3 ते 4 व्हरायटीची विक्रीसाठी आणलेली म्हणजे ही आपली सफरचंदाची रोपे आपल्याला पाहायला मिळतात. मोसंबीच्या बाबतीमध्ये सुद्धा त्यांनी दार्जिलिंगची मोसंबी असेल किंवा अदर मोसंब्या असतील वेगवेगळ्या प्रकारच्या. चायनीज ऑरेंजसुद्धा तिथं आलेलं, जे की व्हिडिओमध्ये आपण बघतो की लय खूप रस निघतो त्यातून, असे चायनीजसुद्धा मोसंबी विक्रीला आणलेल्या होत्या. मोसंबीची झाडे विक्रीला आणली होती तिथं. आपण ते पाहत असताना काही आपल्याला माहीत नाहीत, पाल्म फ्रूट म्हणतात पण आपण ही कधी बघितलेली सुद्धा नाहीत, अशीही सुद्धा झाडे तिथं विक्रीला होती. म्हणजे याचा अर्थ की तिथं मोठ्या प्रमाणात ती शेती केली जाते. आता काफिर लाईम म्हणजे जसं काही गाठी येतात कॅन्सरच्या, तशी ही लिंबवाची एक जात म्हणता येईल, व्हरायटी म्हणता येईल आपल्याला तिथं. आंब्याच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण बनाना टाईप मँगो, म्हणजे बनाना टाईप आंबा असेल, ॲव्हॅकॅडो असेल, ह्या वेगवेगळ्या आपण व्हरायटी तिथं प्रदर्शनामध्ये पाहिलेल्या आहेत. रोज ॲपल आहे. त्यानंतर डिअर ॲव्हॅकॅडो असेल किंवा अदर कोणतेही फ्रूट्स जे आपल्याला पाहायला मिळतील, म्हणजे कधी बघितलं नाहीत, अशी हे आपण तिथं पाहण्याचे आपल्या निदर्शनास आलेले आहेत. पीनट बटर असेल. आता ही सगळ्यात भारी रेड यू म्हणून व्हरायटी आहे, ज्याचं सगळ्यात जास्त मार्केटला व्हॅल्यू राहते. कोकमची झाडं असतील, कोकमची झाडं पाहितली. माझॅकी मँगो, म्हणजे हा जो जापनीज आहे. नंतर रॅम बटन N18 ही जी व्हरायटी आहे ही इथं बेंगलोर भागामध्ये मोठ्या प्रमाणात. मँगोस्टिनी हे फक्त डिग्रीमध्ये किंवा शिक्षण घेत असताना वाचलेलं, पण प्रत्यक्षात पाहायला मिळालं. मिल्क फ्रूट असेल, हे कधी आपल्या भागामध्ये येत नाही किंवा लावलं जात नाही किंवा निदर्शनात येत नाही. जॅकफ्रूटचे म्हणजे आपले जे फणसाचे आहेत त्याच्याही जवळपास त्यांनी 5-6 व्हरायटी लावलेल्या दिसून आल्या. अननस असेल, एक वेगळ्या पद्धतीची नवीनच त्यांनी जात. पेरवाच्या बाबतीत सांगायचं झालं तर हा पेरू इतका गोड होता की सांगू नये इतकी तिची क्वालिटी चांगली त्यांनी केलेली आहे. आणि ती व्हरायटीसुद्धा आपल्याला उपलब्ध आहे त्यांच्याकडे. स्टार फ्रूट असेल, स्टार फ्रूटची ही काही रोपं पाहायला मिळाली. जांभळाची पाहायला मिळाली. आणि जे आपण लवंग क्लो म्हणतो, लवंग असो किंवा दालचिनी असो, ह्याची रोपं आपण कधी पाहिली नव्हती, तीही पाहायला मिळाली. HR19 ॲपलची व्हरायटीसुद्धा तिथं विक्रीसाठी होती मोठ्या प्रमाणावर. आणि ही पूर्ण जी असतात ती रोपे ही IIHRमध्येच तिथं तयार केली जातात, जे फळ संशोधन भारतातलं सगळ्यात मोठं फळ संशोधन केंद्र आहे. तर तिथं मग तुम्हाला आपल्याला खजुराची सुद्धा रोपं पाहायला मिळतात किंवा इतर ही फळपिकाची जी कधी निदर्शनास नाही आलेली आहेत अशी ही सुद्धा आपल्याला तिथं फळपिकं पाहायला मिळतात. आणि हे सर्व पाहिल्यानंतर आम्ही पुढे निघालो. प्रदर्शनचा जो मुख्य भाग आहे तो पाहण्यासाठी निघालो. तत्पूर्वी आम्ही वेलदोड्याच्या रोपांना असेल किंवा ऑलिव्ह फ्रूट म्हणजे जे ऑइलशी रिलेटेड आहे तेही आपण तिथली झाडं बघितली.
रेड स्ट्रॉबेरी घ्यावा हे तिथलं आकर्षणाचं होतं. आणि मॅझॅकी मँगो जवळपास 4,500ला रोप होतं. तसंच मिरॅकल फ्रूट ही आपण पाहिलं. लवंगीची ही झाडं बघितली की आपण लवंग कशी असते तर तिथं विक्रीस होते 80-150 रुपयाच्या हिशोबाने. तसंच दालचिनीचं सुद्धा 80 रुपयाला रोप तिथं मार्केटमध्ये जास्त प्राईज असते 200-250, पण त्यांनी ते फक्त 70 ते 80 रुपयामध्ये तिची ठेवलेली होती व्हॅल्यू. फळझाडांची विक्री पाहिल्यानंतर आपण प्रदर्शनाचा फुलशेतीचा भाग पाहायला गेलो, ज्यामध्ये गुलाबाच्या वेगवेगळ्या जातींची वाणांची फुलं लावण्यात आली होती. आणि ती म्हणजे त्यांची अर्का किरण असो, अर्का सुकन्या असो, किंवा त्यामध्ये पण पांढरी, गुलाबी, लाल गुलाब असे वेगवेगळ्या व्हरायटी, जवळपास अर्का स्वदेश असेल 7 ते 8 प्रकारच्या आपल्याला तेथे गुलाबाच्या व्हरायटी किंवा वाण आपल्याला पाहायला मिळाले. आणि ह्यांनी जो तिथला मेंटेन केलेला आहे वातावरणाशी, कारण आता सध्या तरी तिथं टेम्परेचर जवळपास 36च्या आसपास जमिनीचं तापमान होतं. एवढी हीट असतानासुद्धा त्यांनी व्यवस्थित ह्याचं प्रात्यक्षिकं जी तयार केलेली आहेत, लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन आपण म्हणतो त्याला, जी आपण पाहू शकतो. मोठ्या संख्येने तिथं शेतकरी वर्ग भेट देत होता. ग्लॅडिओलस असेल, अर्का रंजिनी असेल, अशा अनेक असंख्य अशा ग्लॅडिओलसच्या 10 ते 12 वाणांचा तिथं त्यांनी लागवड केलेली आपल्याला दिसून येते. यामध्ये कोणत्याही खाजगी कंपनीला किंवा कोणत्याही खाजगी एखाद्या असोसिएशनला त्यांनी निमंत्रण दिलं नाही. ते स्वतः शासनाद्वारे त्यांच्या किंवा केंद्र शासनाद्वारे हा पूर्णपणे प्रोजेक्ट हे प्रदर्शन आयोजित केलं जातं. यामध्ये अर्का दर्शन ही ग्लॅडिओलसची एक व्हरायटी पाहण्यासारखी होती, अशी शास्त्रज्ञांनी तिथल्या सांगितलं आपल्याला. जरबेऱ्यामध्ये पिवळा जरबेरा होता कृषिका नावानं, त्यानंतर पांढरासुद्धा होता, लालही होता. त्यानंतर झेंडूच्या जवळपास आपण 8 ते 10 व्हरायटी तिथं आपल्याला आढळून आल्या. अर्का अग्नी, अर्का बंगार, अर्का बंगाराटू, त्यामध्ये छोटी झेंडू, मोठे झेंडू साईजला, अर्का अबी, पिवळा झेंडू, काही लाल झेंडू, थोडासा केसरी झेंडू, अर्का भान असेल किंवा अर्का शुभा असेल, अशा असंख्य झेंडवांचे आपल्याला झेंडू या फुलशेतीच्या आपल्याला तिथं वाण पाहायला मिळाले. आणि हे स्वतः वाण त्या IIHR या गव्हर्मेंट इन्स्टिट्यूटचे आहेत, जी केंद्र शासनाद्वारे ICRच्या अंडर येते, ICRच्या पूर्णपणे नियंत्रणाखाली आहे. हे सर्व पाहिल्यानंतर आता आपण पुढच्या शेतीकडे निघालो, ती म्हणजे आबोलीची शेती. आबोलीच्याही तिथे जवळपास 6 ते 7 वाणं आपल्याला पाहायला मिळाले. त्याचंही त्यांनी व्यवस्थित असं नियोजन केलेलं आपल्याला दिसून आले. तसेच तिथं काही औषधी वनस्पतींची लागवड केलेली आहे, काही फुलांची असेल किंवा तुळशीचे वेगवेगळ्या व्हरायटी आपल्याला तिथं वाण लावलेले दिसून आलेले आहेत. आपल्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात पेड प्रदर्शनं होतात, म्हणजे ठराविक कंपन्यांना टेंडर देऊन वगैरे होतात. तसं इथं काही आपल्याला दिसून येत नाही. नंतर आम्ही शेवरीवरती काळी मिरीची जी वेल वाढवलेली आहे त्याची शेती पाहिली. इथं एक बघितलं की त्यांनी एकात्मिक कीड नियंत्रणाद्वारे सगळ्यात महत्त्वाचं ब्रिंजल असो किंवा वांगी असो, टोमॅटो असो, ह्याच्यामध्ये जी ही केलेली आहे एकात्मिक कीड नियंत्रण कसे असते आणि काय केलं पाहिजे याचे इथं लाईव्ह प्रात्यक्षिक. मक्याचे बॉर्डर क्रॉप जिथं तिथं आपल्याला दिसले की त्यांनी बॉर्डर क्रॉप म्हणून मका वापरला आहे. तोडतोड असो किंवा काय असो, ते म्हणजे प्लॉटवर आलो तर टोमॅटोमध्ये निमॅटोडचा जो प्रॉब्लेम येतो त्याचं मॅनेजमेंट त्यांनी इथं ह्या IIHR मध्ये ICRच्या अंतर्गत त्यांनी दावलंय की झेंडू बॉर्डर क्रॉप म्हणून लावलेला आहे. तसं तिकडे काकडी आहे, काकडीमध्ये मक्याचं बॉर्डर क्रॉप म्हणून लावलेलं आहे, आपण तिथं बघू शकतोय. नंतर चिलीमध्ये मक्याचं आपण तिथं बघतोय की बॉर्डर क्रॉप केलेला आहे, म्हणजे जे येणारे थ्रिप्स वगैरे आहेत त्याचा अटॅक मेन क्रॉपवरती होऊ नये हा उद्देश इथं त्यांनी पूर्णतः दावलेला आहे. आता इथं आपण बघू शकतो की यात इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट इन टोमॅटो इथं आपल्याला दावलेलं दिसून येतंय. विशेषतः म्हणजे त्यांनी जो प्लॉटच्या समोर जो बोर्ड लावलेला आहे त्यासाठी हा
स्पेशल त्याचं जी काही त्यावर रोग किंवा त्यावर जी केमिकल स्प्रे करावा लागतो रसायनाचा, त्याचा त्यांनी तिथं QR कोड लावलेला आहे किंवा आपल्याला जैविक पद्धतीनं कसं करता येतं, सीड ट्रीटमेंट काय केली पाहिजे, हा प्रत्येकाचा दावला. त्यानंतर त्यांनी जे वेदरचे म्हणजे आपण जी बारामतीत AI तंत्रज्ञान म्हणतो, AI तंत्रज्ञानाच्या पुढे जाऊन यांनी काही तंत्रज्ञान इथं आपल्याला दावलेलं आहे. तसंच कांद्यासाठी खास करून ह्यांनी बनवलेली स्वतः यंत्र आहेत IIHRनं, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॉर्टिकल्चर रिसर्च यांनी. मग ती कांदा व्यवस्थित ग्रेडिंग असेल, ती वेगवेगळी प्रतवारी तिची तयार करणे असो किंवा त्याची पुढचं कटिंग करणे असो, पेरणीपासून ते काढणी पश्चात तंत्रज्ञानापर्यंत इथं पूर्ण अवजार त्यांनी उपलब्ध करून दिले आहेत. खताचं व्यवस्थापन असो ते करण्यासाठी जे यंत्र लागणार आहे ते स्वतः ते आपल्या ICRनं ते तयार केलं आहे. त्यानंतर कांदा पेरायचं यंत्र आहे तिथे. आपण हे सर्व पाहत असताना त्यांनी त्यासोबतच AI टेक्निकमध्ये त्यांनी 2 टेक्निकही तिथं दावलेले आहेत की टेम्परेचर सगळं मेंटेन करून आपल्याला मॉइश्चरसुद्धा त्यातलं मोजता यावं. पुन्हा त्यामध्ये आंबा तोडण्याचे वेगवेगळे झेले किंवा चिकू झेला असेल, ऑदर फळपिकं काढण्यासाठी झेला जे वापरतो त्यामध्ये सुद्धा, टरबुजामध्ये बी काढायची पद्धत, हे सगळं केल्यानंतर थोडीशी आम्हाला भूक लागलेली होती म्हणून आम्ही तिथं नाश्ता म्हणजे जेवणच केलं, जे की मोफत जेवण देण्यात आलं. कारण आपण मागच्या वेळी तिथं शास्त्रज्ञांना भेटलो होतो. ते शास्त्रज्ञ आपल्याला भेट झाल्यामुळं त्यांनी आपल्याला ते सांगितलं. त्यानंतर आपण गेलो म्हणजे ड्रॅगन फ्रूटच्या बाबतीत माहिती घेण्यासाठी. व्यवस्थित असं अंतर मेंटेन करून ड्रॅगन फ्रूटची लागवड केली आहे. तिथं सध्या आता फळे लागत आहेत. वर जो लोक म्हणत आहेत की आपले बघितलं तर सहज म्हणतील की हा चुन्याचा स्प्रे दिसतोय, पण हे चुन्याचा स्प्रे नसून हा केओलिनचा स्प्रे आहे. आणि त्याचा उद्देश असा आहे की सनबर्निंगचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होऊ शकतो ड्रॅगन फ्रूटवरती, त्यासाठी हा त्यांनी स्प्रे घेतलेला आहे. आणि ह्याचं जर स्पेसिंग आणि हे नियोजन जर बघितलं ना, हे एक क्वालिटी कशी तयार करायची ड्रॅगन फ्रूटच्या बाबतीमध्ये ही त्यांनी दावलेलं आहे. त्यानंतर आंब्याच्या बाबतीत उदय, आर्का उदय असेल, आता ह्या व्हरायटीमध्ये आपण बघितलं की इतके आंबे लागलेले आहेत ह्याला. आणि त्यांची जी छाटणी करण्याची पद्धत किंवा पेस्ट लावण्याची पद्धतीने इथं दावलेलं आहे. त्यामध्ये आता आपण बघू शकतो की एकदम जवळून आपण झूम केल्यानंतर दिसतं की काय तर की त्याची छाटणी जी केलेली आहे त्यांनी व्यवस्थित, आणि त्यामुळे ते जे आंबा लागलेला आहे मग कळतं की बाबा शेतकऱ्यांनी कोणती पद्धत वापरली पाहिजे, छाटणी करताना काय काळजी घेतली पाहिजे जेणेकरून उत्पादनामध्ये शेतकऱ्याच्या भर पडेल. इथं हे प्रदर्शन शेतकऱ्यांनी खास करून, कारण प्रात्यक्षिक हे आपल्या चित्रात न पाहता लाईव्ह काय असतं म्हणजे आपल्याला जे प्रत्यक्षात काय केली प्रतिकृती, छाटणी कशी घेतलेली आहे, सीताफळ असो वेगवेगळ्या व्हरायटीची तिथं सीताफळं आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याची केलेली छाटणी, त्यामुळे त्यांचे जे आलेले पुन्हा छाटणी केल्यानंतर जे बड बाहेर पडले, डोळे बाहेर पडलेत, त्यानंतर त्याची झालेली परिपूर्ण वाढ आणि त्यातील तण नियंत्रण असेल किंवा काय ते पूर्णपणे ते जसा शेतकरी करतो त्याहीपेक्षा पुढे जाऊन ह्यांनी इथं करण्याचा प्रयत्न केला आहे. पेरवाच्या बाबतीमध्ये आम्ही एक बघितलं इथं 7-8 व्हरायटी लावलेल्या आपल्याला दिसून आल्या. त्यामध्ये ज्या नाविन्यपूर्ण काही त्यांनी काढलेल्या व्हरायटी आहेत त्यांच्या आर्का या नावानं, कारण ज्या IIHRच्या ज्या संपूर्ण फळपिकाचे असतील, फुलपिकाचे किंवा भाजीपाला पिकाचे वाण जे सुरुवात होतात ते आर्का या नावाने चालू होतात. आणि ह्यात महत्त्वाचा विशेष म्हणजे असा आहे की हे जे वाण आहेत ते प्रायव्हेट कंपनीपेक्षा अत्यंत चांगले असे वाण आहेत. परंतु काय होतं की शासन कुठं तर मला वाटतं शासनाकडनं अशा ज्या व्हरायटी आहेत त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि ह्या मार्केटमध्ये प्रायव्हेट कंपन्यांसोबत करार करून असो किंवा कशाही उतरवता येतील त्याचं नियोजन केलं पाहिजे. कारण कमी किमतीमध्ये शेतकऱ्यांना बियाणं असो किंवा ही फळांची आपल्याला रोपे असो ही उपलब्ध झाली पाहिजेत, हे जेणेकरून शेतकरी हा भविष्यामध्ये चांगल्या पद्धतीने उभा राहू शकेल. हे म्हणजे ह्यामधून एक घेण्यासारखं आहे विशेष. त्यानंतर आपण ह्या सर्व बागा पाहत असताना आपण द्राक्षामध्ये बघितलं की काही सीडलेस व्हरायटी आहेत इथं. पुन्हा क्रिम्सन व्हरायटी पाहिली, जवळपास 4-5 व्हरायटी आहेत. बेंगलोर ब्ल्यू ही तिथं आपल्याला वाण आपल्याला पाहण्यासाठी मिळाला. शरद सीडलेस असेल, प्रत्येक जवळपास 7-8 व्हरायटींचं ह्यांनी इथे प्रात्यक्षिक तयार केलेलं आहे आणि त्याची
कटिंग करण्याची पद्धत आणि इथे महत्त्वाचं विशेषतः म्हणजे रेड ग्लोब एक व्हरायटी आपल्याला पाहायला मिळाली, जी की आता सध्या शेतकऱ्यांच्या डोक्यामध्ये एक फॅड बसलेला आहे. रेड ग्लोबला सध्या चांगलं मार्केट वाढत आहे आणि इथं त्यांचे मार्गदर्शन करण्यासाठी ह्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे शेतकरी किंवा शास्त्रज्ञ शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तिथे आवर्जून उपलब्ध राहतात, कारण त्यांना तिथंच आत टेंट करून संबंधित शास्त्रज्ञांना माहिती देण्यासाठी बसायची सोय केलेली आहे. द्राक्ष पीक आपल्याकडे सगळ्यात म्हणजे शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा विषय झालेला आहे, कारण मालाला हमीभाव सध्या म्हणजे द्राक्षाला हमीभाव तर नसतोच, पण व्यापारी जे येतात शेतकऱ्यांची फसवणूक करतात किंवा अवकाळीमुळे जे शेतकऱ्यांचं नुकसान होतं, मग इथं काळजी काय घेतली पाहिजे याचीही परिपूर्ण अशी माहिती देत होते. आंब्याच्या बाबतीमध्ये एका व्हरायटीमध्ये आम्हाला असं व्हेरिएशन आढळून आलं की समजा एक रोप आहे तर त्याला 50% मोहर आलेला आहे आणि 50% आलेला नाही, परंतु त्या जो 50% मोहर आहे त्यामध्ये आंब्यांची इतकी संख्या आहे मोठ्या प्रमाणात की त्या शास्त्रज्ञांना काही आम्ही प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की ह्या व्हरायटीच्या बाबतीमध्ये ह्या वाणाच्या बाबतीमध्ये हीच म्हणजे एक त्याची वेगळी ओळख आहे. असेच आपण थोडंफार त्यांनी नवीन लागवड केलेले पमेलोची एक त्यांनी लागवड केली आहे नवीनमध्ये आणि जुनीही त्यांची लागवड आहे. तसे सफरचंदाची आहे आणि डाळिंबामध्ये रुबी ही लागवड केलेली आपल्याला तिथं पाहायला आली. त्यानंतर आपण पुन्हा ही आता आपण बघू शकतो की ही सफरचंदाची लागवड केली आहे. सध्या त्याला टेम्परेचर जास्त असल्यामुळे ती सोय केली आहे. पुन्हा आपण ड्रॅगन फ्रूटच्या आणि शेतीकडे आलो. त्यामध्ये एक लाईटचा वापर केलेला आपल्याला दिसून आला. त्यामध्ये खास करून इकडं जो प्लॅन्ट तयार केला आहे त्याने ड्रॅगन फ्रूटची जी शेती आहे त्यामध्ये लाईटचा वापर केलेला मोठ्या प्रमाणावर आपल्याला दिसून आला. त्यानंतर काही ठिकाणी आपल्याला फणसाची त्यामध्ये बॉर्डरमध्ये आपल्याला झाडे दिसून आली आहेत. त्यानंतर हा ट्रॅक्टर नसून हा रोबोटिक शेती करणारा ट्रॅक्टर आपल्याला म्हणावा लागेल. एकदम लहान क्वांटिटीमध्ये भाजीपाल्यामध्ये असेल किंवा काय आंतरमशागत करणे असो किंवा आपल्या शेतातला माल बाहेर काढणे असो, जिथं आपल्याला जाता येत नाही पावसाळ्यामध्ये वगैरे, तर हा ट्रॅक्टर जातो तिथं आणि तिथून तो मटेरियल घेऊन बाहेर येतो आणि त्याची रेंज ही खूप 300-400 मीटरपर्यंत आहे जवळपास. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर हा प्रायोगिक तत्वावर आता त्यांनी उतरवलेला आहे. जवळपास 4.5 लाख रुपये किंमत आहे. हा भाजीपाल्यासाठी खास करून स्प्रेइंगला सुद्धा तिथे आता शेतकरी मोठ्या प्रमाणात वापरतात असे त्यांच्याकडून सांगण्यात आले आपल्याला. कोणत्याही चढाच्या ठिकाणी असेल किंवा उताराच्या ठिकाणी तो रोबोटिक ट्रॅक्टर सहज जाऊ शकतो. त्यानंतर आपण जी खाऊची पानं असतात तिथे एक छोटंसं त्यांनी शेडनेटमध्ये आपल्याला केलेलं पाहायला मिळालं. त्याचं जे टेम्परेचर असेल शेडनेटमध्ये मेंटेन त्यांनी करून दावण्याचा हा एक यशस्वी प्रयोग त्यांनी तिथं आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि ते आपल्याला एक छानसं असं प्रात्यक्षिक वाटलं. त्यानंतर आपण तिथून बाहेरच्या दिशेने चालू लागलो. बाहेर चालत खाऊच्या असताना पानांचं इथं एक त्यांनी छोटंसं डेमॉन्स्ट्रेशन केलेलं आहे. हे दिसून आलं की त्यामध्ये त्यांनी एक हायब्रिड नव्हे तर व्हरायटी आहे 2 वाणांची बिटल वाईनची. जी आहे लागवड केलेली आपल्याला पाहायला मिळाली. वाण आहे हा. आणि जो पाणी आहे तो आपण पाण्याचा बघू वापर शकतोय पूर्णतः ते ठिबक पद्धतीने ठिबक सिंचनाचा वापर केला आहे त्यामध्ये. त्यामुळे ही एक बाब आपल्याला पाहण्यासारखी होती. आणि हे प्रदर्शनामध्ये एक विशेष असं टेम्परेचरमध्ये त्यांनी तयार केलेलं आपल्याला पाहायला मिळालं. त्यानंतर आपण त्यांनी ज्या व्हरायटी हे केलेल्या आहेत म्हणजे ज्या मार्केटमध्ये आणलेल्या आहेत किंवा त्यांनी ज्या संशोधित व्हरायटी आहेत त्याचे तिथं बाहेर आपल्याला ऑनलाईन पद्धतीने मागवता येतात आणि जवळपास अर्काचे जवळपास 50 ते 60 व्हरायटी आपल्याला पाहायला मिळाल्या. तसंच त्या संशोधन केंद्रामधले जे काही मायक्रोन्यूट्रियंट असतील किंवा बिवेरियाज असतील, ट्रायकोडर्मा असेल त्या IIHRचा तिथं आपल्याला त्यांनी विक्रीसाठीही ठेवलेला होता आणि लोकांना प्रदर्शनात पाहण्यासाठी ठेवलेला होता. त्यामध्ये मँगोसाठी स्पेशल असेल, टोमॅटोसाठी स्पेशल असेल, डाळिंबासाठी स्पेशल असलेले घटक ते काय कार्य करतात तिथं त्यांनी केळासाठी काही स्पेशल असेल, त्यांचे काही ॲक्शन प्लॅन असतील तेही तिथं दावण्यात आले. पुन्हा आपण आलो तो त्यांच्या
राष्ट्रीय बागवान जो मेळा आहे मेळावा आहे त्यामध्ये जे फळपिकांचं प्रदर्शन लावलेलं होतं यामध्ये आपण पहिल्यांदा सुरुवातीला पेरू पाहिले. त्यामध्ये इतका वास छानसा येत होता ना पेरवाचा. एक म्हणजे काही व्हरायटी अशा विशेष आपल्याला बघायला मिळाले की अर्का मृदुला असेल खास करून. त्यानंतर आपण जसं आपण मोसंबी खातो तसं पमेलो हे एक नवीन म्हणजे शेतकऱ्यांसाठी फ्रूट आहे, ज्याचा रस म्हणजे ज्यूससाठी वापर मोठ्या प्रमाणात आता शहरी भागामध्ये केला जात आहे. तसेच आपल्याकडील तासे गणेश, सोनाका, तिथं आपल्याला द्राक्ष ठेवलेली सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर तिथं क्रिम्सन, पुन्हा बेंगलोर ब्लॅक असेल हेही आपल्याला तिथं, रेड ग्लोब असतील ही द्राक्षेसुद्धा तिथं सॅम्पलला ठेवलेली आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर आपण काही चिंचेच्या बाबतीमध्ये बघितलं की लक्ष्मणच्या असेल किंवा लक्ष्मण चिंच असेल, ड्रॅगन फ्रूटच्यामध्ये असेल, ॲव्हॅकॅडो असेल, सीताफळ असेल, रामफळ असेल. ह्यामध्ये एक विशेषतः त्यांनी वेगवेगळ्या व्हरायटीचे ठेवलेले आहेत. फणसांचे असतील, वूड ॲपल म्हणजे आपण खवट म्हणतो आपल्या इकडं, कवट, किंवा तसेच वॉटर ॲपल आपण म्हणतो त्याला. वॉटर ॲपलच्या 2-3 तिथं त्यांनी वाण ठेवलेले होते. मँगोस्टिनी ठेवलेली होती, चेरी ठेवलेल्या होत्या, लसोरा होता, आणि ही ऑलिव्ह हा एक नवीन तिथं आपल्याला बघायला मिळालं. एक फ्रूट चित्रामध्ये पाहिलं पण असं नाही कधी पाहिलं नव्हतं. मिरचीच्या बाबतीमध्ये एक बघितलं तिथं जवळपास 13 ते 14 प्रकारच्या वाणांच्या मिरच्या ठेवलेल्या होत्या आणि त्या पूर्ण संशोधित आहेत. त्या अर्का याच नावाने ठेवलेल्या व्हरायटी. तर कोणतीही आपण बघितलं तर तुम्हाला खाजगी कंपनीचा एकही वाण आपल्याला इथं पाहायला मिळणार नाही. सर्व ह्या व्हरायटी अर्का या नावाने संशोधित केलेल्या त्याच IIHR यांच्या ह्या व्हरायटी आहेत. मग त्यात तुम्हाला कुठल्याही भाजीपाला पिक असो, फळपीक असो अथवा फुलपीक असो आपल्याला तिथं पाहायला मिळतो. त्यानंतर आपण भेंडीच्या काही व्हरायटी पाहत प्रदर्शनामध्ये असताना जवळपास 13 ते 14 ही भेंडीच्याही आपल्याला वाण पाहायला मिळाले. त्यामध्ये गुलाबी भेंडीसुद्धा होती, लाल भेंडी होती आणि हिरवी आपली रेग्युलर भेंडीसुद्धा होती. ह्याची हा फक्त डेमो म्हणजे प्रदर्शनामध्ये पाहण्यासाठी नाही, तर ह्याची लाईव्ह प्रत्यक्षात जी जमिनीवरती प्रात्यक्षिक तयार केले आहेत ही सुद्धा आपल्याला शेवटला पाहायला मिळते. वेगवेगळ्या फुलांचेही त्यांनी तिथं ठेवलेले होते, फुलशेतीचं ठेवलेलं होतं. त्यानंतर इथं आकर्षणाचा केंद्रबिंदू होता म्हणजे होता आपलं अळंबी मशरूम कल्टिवेशन. त्यांनी इथं जवळपास 13 ते 14 प्रकारचे मशरूम त्यांनी ठेवलेले होते आणि त्याची तिथं रिसर्चही केला जातो मोठ्या प्रमाणावर. तेही त्यांनी सांगितलं की बाबांनो इथं कोणतं तंत्रज्ञान वापरलं जातं. मग ती मातीतलं मशरूम असेल किंवा आपल्या भाताच्या पेंढ्यावरती काडावरती असेल किंवा गव्हाच्या काडावरती असेल वाढवलेलं वेगवेगळ्या प्रकारचे तिथं मशरूम. आणि त्याची महत्त्वाची म्हणजे मशरूमची तयार केलेली पावडर ही एक तिथे खास करून आपल्याला आकर्षणाचा विषय ठरला. कारण आपण मिरची पावडर वगैरे पाहतो पण ही मशरूमची पावडर पाहिली. त्यानंतर आपल्या केळीमध्ये त्यांनी जे टिश्यू कल्चरचं जे तंत्रज्ञान आहे ते मॅडमने सांगितलं. त्यामध्ये त्यांनी सांगितलं महत्त्वाचं की एका केळीच्या फुलापासून जवळपास 1 लाख आपल्याला टिश्यू कल्चरची रोपं तयार करता येतात. मग त्यासाठी त्यांनी कोणती पद्धत वापरली, कोणत्या स्टेजेसमध्ये, हे त्यांनी संशोधित केलेलं आहे. कोणतंही यामध्ये त्यांनी मार्केटमध्ये अद्याप उपलब्ध करून दिलेलं नाही फक्त. त्यानंतर आपण पुढे जात असताना त्यामध्ये टोमॅटोची चटणी असेल, त्यांचे वेगवेगळे ज्यूस बनवलेले प्रत्येक गावाचा असेल आपल्याला तिथं पाहायला मिळाला. त्यानंतर किशमिश प्रकारामध्ये तसेच द्राक्षाची बिया विक्रीसाठी ठेवलेल्या होत्या आणि विशेषतः त्याचे काढलेले वेगवेगळ्या प्रकारचे ज्यूस किंवा त्याची केलेली बियर तयार आपल्याला तिथं पाहायला मिळाले. हा खास करून स्टॉल आहे आपल्या पुणेचा, मांजरी पुण्यातला तिथं ठेवण्यात आलेला होता. तिथं स्टॉल आपला होता लागलेला. त्यानंतर डाळिंबाच्या बाबतीमध्ये तिथं आपल्याला एक पाहायला मिळालं म्हणजे डाळिंबाचं तेल पाहायला मिळालं, डाळिंबाच्या बिया काढलेल्या, डाळिंबाची वाईन किंवा त्याचे हे असतील डाळिंबाचे वरचे ठरपल, त्यापासून त्याचा काय शारीरिक उपयोग आहे तो सुद्धा त्यांच्याकडून आपल्याला कळाला. त्यानंतर आपण ICRने काढलेली काही घटक औषधाचे असतील ती सुद्धा आपणाला पाहायला मिळाले. म्हणजे त्यांनी स्वतः
संशोधित केलेले तेही तिथं त्यांनी ठेवलेले होते. त्यानंतर नारळापासून साखर केलेली. महत्त्वाचं म्हणजे इथं एक विशेष होतं की नारळापासून साखर हा एक विशेष आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर केळाच्या बाबतीमध्ये आपल्याला इथे 20 ते 30 केळीचे वाण पाहायला मिळतात. यात वेगवेगळ्या प्रकारचे, वेगवेगळ्या लांबीचे, जाडीचे, छोटी केळं, एकदम लहान केळी, मोठी केळी, पूर्णपणे देशी केळी, जंगली केळी हे आपल्याला इथं पाहायला मिळतात. हा एक त्यांनी ठेवलेला आहे. त्यानंतर संत्र्याच्या बाबतीमध्ये आम्ही बघितले की एकदम लहान लहान संत्रे, स्ट्रॉबेरी टाईप संत्रा असेल किंवा एकदम मोठा पमेलो टाईप, याच्यापासून मोसंबी असेल, नागपूरची मोसंबीसुद्धा इथं आपल्याला पाहायला मिळाली. असे जवळपास 20 वाण ज्यूससाठी वापरले जाणारे संत्र्याचे आपल्याला पाहायला मिळाले. लिंबवाचे असतील, मोसंबीचेही काही वाण आपल्याला म्हणजे तिथं फळं पाहायला मिळाली, त्यांनी ठेवली होती. त्यानंतर हे जे वाण आहेत ते आहेत बटाट्याचे. बटाटामध्ये त्यांचे कुफरी या नावानं सगळे येतात. कुफरी मग हिमांगी असेल, कुफरी सुवर्ण असेल, कुफरी लवकर असेल, कुफरी ज्योती असेल, असे असंख्य प्रकारचे जवळपास 10 ते 12 कुफरी सह्याद्री होती. कुफरी ही जी आहे वाण शेतकऱ्यांसाठी खास उत्पादन देणारे आहेत. नंतर त्याची जी बिया असतात त्याच्यापासून बनवले जाणारे प्रोडक्ट किंवा आपल्या बटाट्यापासून बनवले जाणारे खाद्यपदार्थ वेगवेगळ्या प्रकारे सुद्धा तिथं ठेवण्यात आले होते. आता इथं कवट जे आपण म्हणतो, कवटाच्याही तिथं 2 ते 3 प्रकारच्या व्हरायटी ठेवल्या होत्या. नंतर त्यांनी इथं फ्रूट बास्केट बनवलेलं होतं, कारण खास करून हे IIHR म्हणजे हॉर्टिकल्चर संदर्भात, म्हणजे फळपिकासंदर्भात इथं मोठं संशोधन केलं जातं. तर आपण ॲव्हॅकॅडोचं बघू शकतो ते हातात घेतलेलं. त्यानंतर हा एक भोपळ्याच्या बाबतीमध्ये आपण एक नवीन प्रकार बघितला. तसंच आता आपण ही सुरुवातीला आपल्या लक्षात आलं नाही की हा काय घटक आहे, पण तिथं आपल्याला त्यांच्यासोबत चर्चा केली किंवा त्याने तिथं लावलेले डेमॉन्स्ट्रेशनच्या माध्यमातून कळालं की ती ऑलिव्ह ऑइल आपण म्हणतो त्याचा हा पूर्णपणे पाम ऑइल पाम जिथे केंद्र सरकारने यासाठी सबसिडी दिली होती ऑइल पामची, इथं आपल्याला पाहायला मिळालं. हा कांदा महाराष्ट्रामधील आहे. कांदा आणि लसूण इथंही आपल्या पुण्यामधला स्टॉल लागलेला होता जो संशोधन केंद्राचा आहे, तोही तिथं आपल्याला पाहायला मिळाला. आपल्या शेतकऱ्यांशी त्यांच्यासोबत चर्चा करता आली. त्यानंतर तो स्टॉल पाहिल्यानंतर आपण पुढे निघालो पुढच्या ब्रॅकेटकडे, जिथं चिकवाच्या जवळपास 30 ते 35 आपल्याला वाण पाहायला मिळाले. मग ते PKM पासून ते CO12 क्रिकेट बॉल, काली पत्ती, असंख्य वनराज असेल, असे वेगवेगळे आपल्याला तिथं वाहन पाहायला मिळाले. त्यानंतर केळाच्या बाबतीत हे आपण म्हटलो की असंख्य व्हरायटी आहेत तिथे केळाच्या. आपने क्या मतलब फ्लेवर डाले हैं इसके? ये फ्लेवर नहीं है, डायरेक्ट वाला ओके डिफरेंट है. KVK नाबार्ड सपोर्ट ट्रेनिंग किया है. अच्छा, इसका बात त्यानंतर आपल्याला पुढे वेल्वेट ॲपल असेल किंवा स्टार फ्रूट असेल, स्टार फ्रूटच्या व्हरायटी, ॲव्हॅकॅडोचे अर्का सुप्रीम त्यांचे असेल, सॅपोटाचे होते, मोठमोठ्या साईजचे क्रिकेट बॉल असेल. ह्याच्या बाबतीत संत्र्याच्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्याला एक लहान एकदम संत्रेसुद्धा पाहायला मिळाले. त्यानंतर आपण काजू या विभागाकडे वळल्यानंतर काजू एकदम मोठे आकाराने किंग साईजसुद्धा आपल्याला काजू मिळाले. लहान लहान काजू, मध्यम साईजचे आपले कोकण भागातील सुद्धा काजू आपल्याला तिथं पाहायला मिळाले. त्यांची 4, 7, 9, 13 असे वेगवेगळे वाण आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा चिंचेच्या बाबतीमध्ये सुद्धा आम्ही बघितलं की अशा काही चिंचेचे वाण आहेत की ज्यातून शेतकरी लाखो उत्पादनाचे सोर्स त्यांनी तयार केला आहे, लाखोचं उत्पादन मिळवत आहेत. म्हैसूरची चिंच असेल किंवा इतर त्यांच्या तिथल्या स्वीट गोड अशा असतील. त्यानंतर आपण नारळ या विभागाकडे वळालो. नारळामध्ये जवळपास त्यांनी 35 वाण तिथं प्रदर्शनामध्ये ठेवलेले होते. त्यामध्ये खास करून कमी उंचीचे हे सुद्धा जास्त उत्पादन देणारे व्हरायटी तिथं ठेवलेल्या होत्या. तसेच ICRची त्यासाठी वापरले जाणारे प्रोडक्ट त्या पिकासाठी खास करून किंवा वेगवेगळे
फळ फुगवण्यासाठी किंवा त्याची चकाकी राखण्यासाठी जैविक पद्धतीने तयार केले आपल्याला पाहायला मिळालं. त्यानंतर केळाकडे आपण वळल्यानंतर बघितलं की केळीचे जवळपास 30 ते 35 वाण इथं ठेवलेले होते प्रदर्शनामध्ये. त्यामध्ये देशी असतील किंवा एलक्की हा कर्नाटकातील खास म्हणजे एकदम गोड असं लहान अशी केळी आहेत. त्यानंतर लाल केळी हा एक इथं आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेला आहे. मोठ्या प्रमाणावर शेतकरी इथं येऊन लाल केळीविषयी माहिती घेत आहेत. तसेच तेथील काही देशी लोकल वाणसुद्धा आपल्याला केळीचे पाहायला मिळाले, ज्यामध्ये उत्पादन म्हणजे केळीची घडांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे आणि पूर्णपणे दाट गर्द आपण म्हणतो त्या पद्धतीनं आहे आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर पुन्हा काही चिकवाच्या DHS 1, 2, 3 जवळपास 7पर्यंत त्यांचे वाण आहेत तेही आपण तिथं पाहून घेतले. CO1, CO2, PKM ज्या काही संशोधित व्हरायटी आहेत, ज्या शेतकऱ्यांनाही माहीत नाहीत, ह्या या प्रदर्शनामध्ये ठेवण्यात आले होते. हे खास करून प्रदर्शन आपल्या शेतकऱ्यांनी महाराष्ट्रातील आवर्जून पाहण्यासारखे असं प्रदर्शन होतं. काही तमिळनाडूतील असतील, काही आंध्रामधील वाण असतील, आपल्याला इथं चिकवाचे पाहायला मिळाले. जवळपास 70 ठेवलेले वाण होते तिथं. त्यानंतर मधुमक्षिका पालन, जे आपण मध गोळा करतो त्यासाठी आपली संरक्षणासाठी ठेवलेली ती वरची टोपी आणि ॲपिस डॉर्सेटा इथं त्यांनी सांगितली माहिती की बाबांनो मध कलेक्शन कसं केलं जातं आणि ओरिजिनल मध काय असतो. ओरिजिनल मध आणि जो व्हॅल्यू ॲडेड करून तयार केलेला सेंद्रिय मध व विक्रीस ठेवलेले काही खाजगी कंपन्या सिंथेटिक साखर वापरतात, जी शरीरासाठी घातक असते. पण इथं आपल्याला सेंद्रिय पद्धतीने मध गोळा कसा करतात ते पूर्ण तंत्रज्ञान सांगण्यात आलं. त्यानंतर आपण फळपिकामध्ये किंवा जे भाजीपाला पिकामध्ये त्यापासून बनवलेले वेगवेगळ्या आकाराचे फळे आपल्याला, मग ते बदक असेल, मोर असेल, याच्यामध्ये आपल्याला पाहायला माशांच्या वेगवेगळ्या डिझाईनमध्ये फळांचा त्याने दिलेला आकार आपण पाहिला. यासाठी खूप इथं कष्ट घेतलेले होते असे संशोधकांनी, शास्त्रज्ञांनी. त्यानंतर मिरचीचे हे आपल्याला जवळपास 27 वाण त्यांनी सांगितले. तसंच ही बीटरूट सिस्टीम इथे आपल्याला ही एक खास करून आपल्याला पाहायला मिळाली. तसंच इथे एक विशेष म्हणजे देशी भेंडी, लसूण देशी आपल्याला इथं एक पाहायला मिळाला. त्यानंतर आपण पुढे जात असताना एक मिरचीचे आपल्याला 7 ते 8 वाहन पाहण्यासाठी मिळाले. तसंच बीट असेल किंवा शिमला मिरची असेल, वांग्याच्या काही वाण पाहायला मिळाले. कलर कॅप्सिकम म्हणजे कलर मिरची आपणास पाहण्यास मिळाली. त्यानंतर मोठी मिरची आणि चेरी टोमॅटो असतील, मोठ्या साईजचे टोमॅटो किंवा लंबगोलाकार टोमॅटो आपल्याला इथे वेगवेगळे जवळपास 9 ते 11 वाणाचे टोमॅटो आपणास पाहण्यास प्रदर्शनामध्ये दिसून आले. एक मिरची होती जी एकदम मोठी साईजला मिरची होती, पण ती तिखट नसून ती गोड मिरची होती. त्यानंतर ड्रोनच्या बाबतीमध्ये एक आपण विशेषतः हे जाणून घेतलं पुढच्या स्टॉलला की त्यांनी नवीन तंत्रज्ञान AIचं वापरलेलं आहे त्यामध्ये. तसेच आपण AI टेक्निक जी आपण पिकामध्ये वापरलेली ऊसामध्ये बारामतीच्या प्रदर्शनात बघितले, तर त्यात त्यांनी समजावून सांगितलं की कसं हे आपल्याला टेम्परेचर जावतं आणि ह्याचा फायदा काय, किती वेळेनंतर धावतं. दर 45 मिनिटानं ही नवीन एक सिस्टीम अपडेट आलेली आहे आणि कमी किमतीमध्ये 35,000मध्ये यांनी पूर्ण हे किट उपलब्ध करून शेतकऱ्यासाठी देत आहेत. आणि खास करून महाराष्ट्रामध्ये जवळपास यांनी 40,000 प्री बुकिंग केलेलं असं आपल्याला दिसून आलं. त्यामध्ये ते प्रत्येक 45 मिनिटानंतर ते प्रत्येक टेम्परेचर असेल, मॉइश्चर असेल याची आपल्या मोबाईलवर अपडेट देत राहतं. त्यानंतर सॉईल मॉइश्चर मीटर म्हणून एक त्यात छोटासा आपल्याला भाग पाहायला मिळाला जमिनीतील की आपल्याला मॉइश्चर चेक करता येईल. त्यानंतर आम्ही पुढच्या स्टॉलला निघालो. स्टॉल न म्हणता आपण लाईव्ह तिथल्या IIHR मधल्या जी जमीन आहे त्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या अर्का यशस्वी असेल किंवा इतर मिरचींचे वेगवेगळे जवळपास 12 ते 13 वाण लावलेले आपल्याला पाहायला मिळाले. आणि इतकं छानसा प्लॉट आणलेला आहे या संशोधकांनी की खरंच शेतकऱ्यांनी म्हणजे ही येऊन बघण्यासारखं प्रदर्शन होतं. त्यामध्ये आम्ही जवळपास 7 ते 8 लोक गेलेलो होतो या प्रदर्शन पाहण्यासाठी.
तर या प्रदर्शनामध्ये ही मिरची ही खास एक जवळपास 9 ते 13 वाणांची आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची मिरची, तिखट मिरची असेल, गोड मिरची असेल किंवा लांब मिरची असेल, बॅडगी मिरची आपण म्हणतो, तीही आपल्याला तिथं पाहायला मिळाली. आणि यामध्ये पूर्ण जैविक पद्धतीने यांनी केलेलं आहे. कोणत्याही केमिकलचा मोठ्या प्रमाणावर छिडकावसुद्धा इथं केला जात नाही. पूर्ण त्यांनी स्वतः संशोधित केलेली वेगवेगळी जैविक खते असतील किंवा स्प्रे त्यावर घेतलेले त्यांनी सांगितले. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांच्याकडून सांगण्यात आले. मिरचीची आपण सर्व माहिती घेतल्यानंतर आपण पुढे नंतर वेगवेगळ्या प्रकारचे जवळपास आपण दोडका असेल किंवा दुधी भोपळ्याचे वेगवेगळे वाणसुद्धा तिथं आपण पाहिले होते. अर्का तेजस्वी जवळपास ज्या काही त्यांच्या व्हरायटी आहेत त्या पूर्णपणे अर्का या नावानं त्यांनी प्रदर्शित केलेले आहेत. आणि इथं एकही सिंगल झाड किंवा एकही असं मिरचीचं रोप नाही की ज्याला कोणता आजार आहे. आणि यामध्ये ट्रॅपचाही त्यांनी वापर केलेला आहे. पिवळे चिकट सापळे असतील किंवा निळे चिकट सापळेसुद्धा इथं आपल्याला लावलेले पाहायला मिळाले. आणि मिरच्यांची संख्या इतकी मोठ्या प्रमाणावर होती की खरंच जर शेतकऱ्यांनी जर अशी मिरची लागवड केली आणि या वाणांची केली तर नक्की शेतकऱ्याला नफा होणार, शेतकरी हा तोट्यात जाणार नाही, असं त्यांनी ह्या प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून दावले. तसेच काकडी विभागाला गेल्यानंतर आपण काकडीचीही प्रात्यक्षिकं पाहिली. आणि इथलं जे नियोजन आहे कोणत्याही खाजगी व्यक्तींवर विसंबून न राहता त्या विभागाच्या शास्त्रज्ञांनी स्वतःचे प्लॉट तयार केले आहेत. मग कांद्याच्या बाबतीत अर्का सोना असेल, अर्का विहंग असेल, असे जवळपास 9 ते 11 कांद्याचे वाण आपल्याला तिथं प्रात्यक्षिका दरम्यान पाहायला मिळाले. यामध्ये बोल्टिंग कसं असतं, कांद्याची मान कधी मोडायची, पाणी किती वेळ द्यायचं, इथं पूर्णपणे असं इथं माहिती त्यांच्याकडून देण्यात आली. आणि प्रत्येक वाणाच्या पाशी त्यांचा एक स्पेशल QR कोड आहे ज्यामध्ये पूर्ण वाणाची लागवडीपासून ती काढणीपर्यंत माहिती देण्यात आली. भेंडीचे सुद्धा आपण हिरवी भेंडी, देशी भेंडी आणि गुलाबी भेंडी असे आपल्याला वाण पाहायला मिळाले. मग त्याची कटिंग कशी करतात भेंडीची, जर लाग जास्त होण्यासाठी किंवा भेंडी मोठ्या प्रमाणात एका झाडाला जवळपास तिथं 10-12 भेंड्या आपल्याला पाहायला मिळाल्या. तर त्यांनी सांगितलं की याची कटिंगसुद्धा करणं खूप महत्त्वाचं आहे. अर्का अभय असेल किंवा आणखीन एक वाण होता त्यामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीनं ते पीक वाढलेलं आपल्याला पाहायला मिळत होतं. आणि त्यांचं मत नंतर वांग्याच्या बाबतीमध्ये आपण एक बघितलं की भरितासाठी वापरली जाणारी काळी मोठी वांगीसुद्धा आपल्याला तिथं काळी म्हणता येणार नाहीत आपल्याला, निळसर प्रकारात जे वाण आहे तो जो की पहिले महाराष्ट्रामध्ये सुद्धा देशी वाण म्हणून वापरत होते लोक मोठ्या प्रमाणात, तर तीही तिथं वाण आपल्याला पाहायला मिळालं. त्यानंतर अर्का आनंद म्हणून जी काकडीसारखी लांब आहेत वांगी, तर तिथूनही आपण काही बियाणंसुद्धा तिथून घेऊन आलं आहे ज्यावरती आपण कलम बांधणार आहोत पुन्हा त्यावरती. वांग्याच्या अजून एक 2-3 आपल्याला कुडची टाईप कुडची वांगं किंवा देशी आपण म्हणू शकतो, पण या संशोधित केलेल्या व्हरायटी आहेत. अर्का बैंगन, अर्का या नावानं संपूर्ण व्हरायटी यांच्या आहेत. आणि यामध्ये त्यांनी शूट बोरर असेल किंवा काय असेल काही होऊ नये म्हणून इतकी काळजी घेतलेली आहे की, आणि फुलांची संख्या वाढवण्यासाठी सुद्धा जैविक पद्धतीनं त्यांनी पूर्णपणे नियंत्रण केल्याचं सांगण्यात आलं त्यांच्याकडून, शास्त्रज्ञांकडून. त्यानंतर टोमॅटोच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण काही व्हरायटी पाहिल्या. वांग्यामध्ये हिरवी लांब वांगी आणि निळीसुद्धा लांब वांगी त्यांनी लावलेली आहेत. आणि कर्नाटकमध्ये बेंगलोरमध्ये त्याला मोठ्या प्रमाणात शहरी भागामध्ये मागणी आहे. आणि शेतकऱ्यांकडूनही मोठ्या प्रमाणात ह्या प्रदर्शनासाठी प्रतिसाद आपल्याला दिलेला पाहायला मिळाला. जवळपास 2 ते 3 हजार हेक्टर क्षेत्र मला वाटतं ह्याच्या खाली असावं, कारण जवळपास पूर्ण प्रदर्शन फिरण्यासाठी आपल्याला जवळपास 7 ते 8 तास वेळ लागतो. त्यानंतर आपण वाटाण्याच्या बाबतीत बघितलं की हाय यील्डिंग देणारेही त्यांच्या स्वतःच्या काही वाण आहेत. तिथं आपल्याला जवळपास एका झाडाला 100 ते 150 शेंग आपल्याला पाहण्यासाठी मिळाली, ज्याची की हाईट जवळपास 2.5 ते 3 फुटापर्यंत गेलेली आहे. जवळपास प्रत्येक आपण म्हणतो की प्रत्येक पानागणिक एक शेंग त्या पद्धतीने इथं पाहायला मिळाली. इतरही काही
जवळपास 4 ते 5 वाण बुटक्या जातीचे परंतु अधिक उत्पादनक्षम असे वाण त्यांच्याकडून दावण्यात आले. फ्रेंच बीनच्या बाबतीमध्ये सुद्धा काही जवळपास 3-4 व्हरायटी आपण त्यांच्याकडून तिथं वाढवण्यात आलेले आहेत. अर्का कोमल असेल सिलेक्शन 9मधून जी आलेली आहे, असे जवळपास 3 ते 4 वाण आपल्याला फ्रेंच बीनचे सुद्धा पाहायला मिळाले की ज्याला मोठ्या प्रमाणावर शेंगा लागले. अशी जर शेती केली आणि पूर्णपणे ही मल्चिंग पेपरवरतीच तिने अर्का शरद असेल पूर्णपणे मल्चिंग पेपरवरती शेती केलेली पाहायला मिळाली. एकदम पाण्याचं नियोजन वगैरे किती पाळ्या द्याव्यात किंवा किती वेळ पाणी द्यावं, कोणत्या वेळी पाणी द्यावं ही सुद्धा त्यांच्याकडून आपल्याला माहिती मिळाली. प्रदर्शनामध्ये आणखीन आकर्षणाचं केंद्रबिंदू म्हणजे असं होतं की ज्यावेळी आपण प्रदर्शनाच्या बाहेर निघणार त्यावेळी आपल्याला काही गोष्टीच्या बाबतीत एक कळालं की त्यांनी एक फ्रेंच बीन नव्हे ते नवीन एक पट्टी पण म्हणून कोणती भाजी पीक आहे आपल्याला तर काही समजून आलं नाही, पण तिथं गेल्यानंतर सांगितलं की याचा भाजीमध्ये वापर मोठ्या प्रमाणावरती होतो. पट्टी पण म्हणजे ते स्क्वॅश वाचण्यात आहे, पण आपण कधी ह्या फळाचं माहिती घेतलेली किंवा आपल्या खाण्यामध्ये आलेलं नाही. स्क्वॅश म्हणतात याला. याचा कद्दू म्हणजे भोपळेसुद्धा इथं मोठ्या प्रमाणात 4 ते 5 वाणाचे भोपळेसुद्धा इथं लावलेले आपल्याला पाहायला मिळाले. पाण्याचं नियोजन असेल, खताचं सेंद्रिय खतांचं नियोजन असेल, एक विशेषता म्हणजे या भागामध्ये आपण फक्त या IIHRमध्ये नव्हे तर कर्नाटक भागामध्ये मी किंवा तमिळनाडू भागामध्ये केरळ भागामध्ये जो आपण महाराष्ट्रामध्ये पालापाचोळा जाळतो तर इथं पूर्णपणे गाडला जातो आणि तो कुजवला जातो. एक इथं विशेष म्हणजे आपल्याला पाहायला मिळालं. त्यानंतर टोमॅटोच्या किंवा भोंगीच्या सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या इथं व्हरायटी पाहायला मिळाल्या. एवढं टेम्परेचर असतानासुद्धा त्यांनी सांगितले की ह्याचे 4 ते 5 सहज तोडे होऊ शकतात. मग जवळपास महाराष्ट्रातल्यापेक्षा सध्या बेंगलोरमध्ये टेम्परेचर जास्त आहे आणि ह्या टेम्परेचरमध्ये सुद्धा ह्या वाणांचं जर एवढं चांगलं उत्पादनक्षम वाण असतील तर आपण का लावले नाही पाहिजेत, हा एक शेतकऱ्यांनी विचार करण्याजोगा विषय आहे. मग आपण त्या शेतकऱ्यांना घेऊन त्या संशोधकांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी सांगितलं की शेतकरी प्रायव्हेट वाणांकडे वळतात, पण जे संशोधित केलेले वाण आहेत हे जर शेतकऱ्यांनी स्वतः नेऊन लावले तर नक्कीच शेतकरी फायद्यात येईल असं त्या संशोधकांचं मत होतं. त्यानंतर टोमॅटोच्या सुद्धा आपण काही वाण पाहिले. मिरचीचे वाण पाहिल्यानंतर जवळपास खास करून एक लांबडी मिरचीच्या बाबतीत मी तिथं बघितलं की जास्त करून मोठ्या प्रमाणात लांबड्या मिरचीची प्रात्यक्षिकं जवळपास 27 ते 28 प्रात्यक्षिकं आपल्याला प्रक्षेत्रावरती त्या पाहायला मिळाली. तसेच भाजीपाल्यामध्ये मातीरहित म्हणजे माती नसून फक्त पाण्यावरती येणारा भाजीपाला तो कसा आणला जातो किंवा त्यासाठी काय तंत्रज्ञान वापरलं जातं, म्हणजे माती विना शेती हा एक प्रकार इथं त्याने आपल्याला दावला आणि त्याने सांगितलं की ह्यात भाजीपाल्याचे प्रकार कोणते आहेत, किती आहेत, ज्या की शेतकऱ्यांना माहितीसुद्धा नसतात. त्यानंतर एक आपण आपल्या भागामध्ये घेवडा पावटा लावतो त्या पद्धतीनं इथं त्यांचा वेगवेगळ्या प्रकारचा घेवडा पावटाही आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर शहरी भागामध्ये जी शेंग वापरतात मिक्स व्हेजमध्ये, आपण मिक्स व्हेज मागवतो त्यावेळी मिक्स व्हेजमध्ये वापरली जाणारी भाजीसुद्धा आपल्याला तिथं पाहायला मिळाली. त्यानंतर हे आपण पावट्याचे वेल बघू शकतो. टोमॅटोच्या बाबतीमध्ये सुद्धा अर्का अबेद असेल किंवा इतर टोमॅटोचे वाण असतील, इतकं टोमॅटो मोठ्या प्रमाणावर तिथं आपल्याला एका झाडाला लागलेला दिसून आला की खरंच मग असं वाटायला लागलं की शेतकरी चुकतो नक्की कुठं किंवा शेतकरी तोट्यात का जातो आहे. आणि त्यांचं मत आहे की प्रत्येक भाजीपाला पीक असेल, फळपीक असेल किंवा फुलशेती असेल यांना जी कायम किमान 3 ते 4 महिने पीक राहणार आहे अशासाठी मल्चिंग करणं शेतकऱ्यांना फार महत्त्वाचं आहे, जेणेकरून कमी पाण्यामध्ये आपल्याला चांगलं उत्पादन त्या शेतकऱ्याला मिळू शकतं. आता आपण इथं बघू शकतो की
टोमॅटोची जी लाग आहे एका एका झाडाला ती किती मोठ्या प्रमाणावर आहे. आणि हा काय 1-2 गुंठ्यावरचा प्लॉट नसून जवळपास अर्ध्या एकरावरती ह्यांनी प्लॉट केलेला आहे. दोडक्याच्या बाबतीत आपण बघितलं की दोडक्याचे इथं 3च वाण आपल्याला पाहायला मिळाले, पण त्याचं जे उत्पादनक्षम जो दोडका तयार केला आहे त्याने तो खास करून तिथं आपल्याला पाहायला मिळाला. दुधी भोपळ्याच्या बाबतीमध्ये तिथं गोल दुधी भोपळा, लांब आणि कमी लांबीचा पण जाड असेही भोपळ्याचे 3 ते 4 वाण आपल्याला पाहायला मिळाले. आणि फुलांची संख्या इतकी मोठ्या प्रमाणावर होती की खरंच वाटलं की अशा पद्धतीनं जर शेती केली तर शेती फायद्यात यायला वेळ लागणार नाही. आता आपण इथं बघू शकतो की दुधी भोपळा जो लागलेला आहे जवळपास एका वेलावरती आपण बघितलं मोजल्यानंतर 30 ते 40 भोपळ्यांची संख्या आहे. मग हे संशोधन इतकं चांगलं असताना अशा वाणांकडे शेतकरी का वळत नाही किंवा काय नक्की पद्धत चुकते की जे हे याच्या बिया किंवा ह्या वाणाचे जे अधिक उत्पादनक्षम जे वाण आहेत ते का शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाहीत, हा एक विचार करायला लावणारा विषय वाटला. आता इथं आपण दोडक्याच्या बाबतीत बघू शकतो की जी दोडक्यांची संख्या आहे जवळपास एका वेलीवरती दोडक्याच्या जवळपास 25-30 संख्या दोडक्यांची आपल्याला पाहायला मिळाली. त्यामध्ये आपण गेल्या वर्षी बघितलेलं इथंच की ह्याच IHR मोठ्या प्रमाणावर लांबीला जास्त असणारे सुद्धा दोडके होते, पण त्यांनी सांगितलं की त्याला मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर मागणी नसल्यामुळे आपण ह्यावेळी हे केलं आहे. आता ही लोबिया म्हणून एक आहे, ह्याची भाजी मोठ्या प्रमाणावर आपल्या मोठमोठ्या हॉटेल्समध्ये मिक्स व्हेजमध्ये वापरली जाते. ही तीच आहेत ह्या लोबिया शेंगा आहेत. ह्याच्या जवळपास 40, 60, 70 सेंटीमीटरपर्यंत याची साईज होते. त्यांनी यात विशेषतः एक सांगितलं की टेम्परेचर किती जरी झालं तर आपल्याला त्या पिकाची गुणवत्ता टिकवता येते, फक्त शेतकऱ्यांनी मल्चिंग पेपरचा मोठ्या प्रमाणावर वापर केला पाहिजे. नवीनच आता त्यांनी इथं पालक लागवड केलेली असेल किंवा कोथिंबीर लागवड केलेली आपल्याला पाहायला मिळाली. त्यांचे नवीन वाण आहेत ते संशोधित वाण आहेत ते. त्यानंतर काकडीच्या बाबतीत काकडी पण पाहायला मिळाली आणि त्यांच्याकडे आपण म्हणू शकतो की तो संकरित वाळूकसुद्धा त्यांनी तिथं लावलेला आहे. आपण काकडी म्हणू शकत नाही, काकडीच्या मगाशीच वाळूक संकरित वाळूक हे आपल्याला तिथं पाहायला मिळाले की लोक पूर्णपणे सेंद्रिय म्हणतात. हे वांग्याच्या बाबतीत अर्का योजिता, अर्का भीमा असे जवळपास लसणाचेही काही वाण आपल्याला तिथं जवळपास 7 ते 8 प्रकारचे वाण लसूण पिकाच्या बाबतीमध्ये सुद्धा पाहायला मिळाले. तसेच कर्नाटकमधील बेंगलोर भागातील देशी लसणाचे सुद्धा वाण आपल्याला पाहण्यासाठी मिळून आले. स्क्वॅशच्या बाबतीमध्ये आम्ही एक बघितलं की मोठ्या प्रमाणावर फुलांची संख्या, आपण जसं की म्हणतो झुकिनीची जी भाजी असते ज्या पद्धतीने आहे त्याच पद्धतीने पानांची संख्या आहे, साईज आहे, पण थोडासा वेगळा प्रकार आहे. त्यानंतर आपण इथं काही औषधी वनस्पतीसुद्धा बघितल्या परतीच्या प्रवासामध्ये. त्यामध्ये मग ती शतावरी असेल किंवा सर्पगंधा असेल किंवा चक्रमणी, तुळशीचे वेगवेगळे वाण आपल्याला इथं पाहायला मिळाले. पुन्हा सुगंधी मूळ म्हणजे तसेच कुष्ठ एक ही नवीन औषधी वनस्पती आपल्याला कालमेघ असेल किंवा हड्डीतोड हे सुद्धा आपल्याला बघायला मिळालं. त्यात त्यांनी सांगितलं की एकदा ते माणसाच्या बॉडीवरती लागलं तर तिथं आपल्याला हाडाला बांधलं तर ते व्यवस्थित होऊ शकतं. सर्पगंधा ऐकून माहिती होती पण प्रत्यक्षात आम्ही पाहिलं नव्हती, त्यामुळं तिथं आपल्याला एक सर्पगंधाचे वनस्पती ही आहे झाडे आपल्याला पाहायला मिळाली. अडुळसा पाहायला मिळाला. औषधी वनस्पतींचं एक वेगळंच त्यांनी दालन केलेलं आहे. तिथं वेगवेगळ्या प्रकारचे आपले जवळपास 7 ते 8 प्रकारच्या तुळशीसुद्धा तिथं लावण्यात आलेल्या आहेत, त्यासुद्धा आपणास पाहायला मिळाल्या.
त्यानंतर आपण प्रदर्शनाच्या बाहेर पडत असताना कवट म्हणतो आपण ज्याला, ते जवळपास 4 ते 5 एकरमध्ये कवट लागवड केली आणि एका झाडाला किमान 2 ते 3 हजार फळांची संख्या आपल्याला कवट या झाडावरती दिसून आली, जी आता प्रदर्शन संपल्यानंतर पूर्णपणे काढून ते मार्केटसाठी किंवा ते त्यांचे स्वतः ज्यूस, वेगवेगळ्या प्रकारचे ज्यूस बनवले जातात त्यामध्ये ते वापर करतात. त्यानंतर आपल्याला लिची हे फळसुद्धा आपल्याला पाहायला मिळालं. जवळपास 2 एकरावरती त्याची लागवड केली आहे तिथे संशोधन केंद्रामध्ये आणि त्यावरती अजूनही मोठ्या प्रमाणावर संशोधन चालू आहे. आपण प्रदर्शनाच्या बाहेर येता येता आपल्याला फणसाची सुद्धा त्यांनी जवळपास 7 ते 8 एकरावरती फणस लागवड केलेले सुद्धा पाहायला मिळाले. फणस जमिनीच्या लेवलपासून ते पाक वरपर्यंत फणसांची संख्या तिथं आपल्याला भरलेली दिसून येते त्या झाडावरती आणि फणस पूर्णपणे बहरलेले आपल्याला फणसाचे पीक दिसून येत आहे. जिथं आपल्याला सुरुवातीला गाडीने सोडण्यात आले होते ते आपण एंट्री गेटकडे चाललेलो आहे. जाता जाता आपण जे काही त्यांनी लाईव्ह फळपिकांची 10 ते 12 एकरावरती केलेली प्रात्यक्षिक आहेत, आपण तोही धावण्याचा छोटासा प्रयत्न केलेला आहे. यामध्ये जे प्रॉपर अंतर किंवा त्याची कटिंग जो त्यांनी नियमबद्ध केलेली आहे की आपण जास्त घनदाट लागवड करण्याचा प्रयत्न करतो, तर त्यांचं मत आहे की अशी लागवड जर केली तरच कोणतेही रोग किंवा किडीचा प्रादुर्भाव या पिकावरती होणार नाही. आणि एक तिथं प्रकरण त्याने जाणवलं की बोर्डो पेस्टचा वापर मोठ्या प्रमाणावर प्रत्येक फळ पिकासाठी त्यांनी प्रत्येक झाडाला केलेला आहे. असं एकही झाड ठेवलेलं नाही की ज्याला पेस्ट लावलेलं नाही. आता इथं आपण बघू शकतो की एका झाडाला जवळपास 50 ते 60 फणस आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही काही छोटे छोटे आहेत जे आपण मोजले नाहीत, पण मोठे फणसही सध्या तिथं मोठ्या प्रमाणावर आपल्याला दिसून आले. त्यानंतर रस्त्याच्या बाहेर पडल्यानंतर आपल्याला सीताफळ असेल किंवा संत्रा, त्याची डिस्टन्स जे मेंटेन केलेलं आहे किंवा त्याची जी छाटणी केलेली आहे, ह्या बागासुद्धा एका लाईनमध्ये 1 सेंटीमीटरचाही आपल्याला फरक नसलेल्या बागा दिसणार. हे आता पमेलो हे फळ आहे ते जे ज्यूससाठी खास करून वापरलं जातं. एक पिवळा आणि एक लाल हे 2 प्रकारचे. याची केलेली निगा एक आकर्षणाचा केंद्रबिंदू आपल्याला दिसून आला. इथे आपण एक विचार केला, शांत डोक्यानं जर विचार केला तर आपण बघू शकतो की याचं प्रॉपर जे नियोजन आहे इथं त्यांनी केलेलं आहे आणि रोजच्या रोज इथं प्रत्येक झाडाची काळजी घेतली जाते. याची छाटणी म्हणजे आपण म्हणतो की जी डिस्टन्स म्हणजे अंतर तर त्यांनी व्यवस्थित मेंटेन केलेलं आहे, पण आता येतं आपण बघू शकतो की सीताफळीची जी छाटणी केलेली आहे योग्य पद्धतीनं आणि ती व्हर्टिकल न ठेवता हॉरिझॉन्टल पद्धतीनं म्हणजे आडवी जमेल तेवढी त्यांनी त्याचं नियोजन केलेलं आहे. आणि मोठ्या प्रमाणावर त्यांनी सांगितलं की किमान एका झाडाला आम्ही 300 ते 400 सीताफळांची अपेक्षित अशी संख्या ठेवतोच आणि याची लागवड केलेली आहे जवळपास 2000. पुन्हा अंजीरची सुद्धा आपल्याला लागवड पाहायला मिळाली. आता आपण इथून बाहेर पडतोय प्रदर्शनातून, तरी विनंती आहे की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.